इम्तियाज जलील आपल्यासोबत आहेत। इम्तियाज सर, सध्या राज्यामध्ये लाडकी बहिणी योजना तर सुरू केली होती, पण आता लाडका भाऊ योजना पण आणलेली आहे, ज्याच्यामध्ये 12वी पास बेरोजगारांना 6,000 आणि ग्रॅज्युएट पास बेरोजगारांना 10,000 देतात। काय चाललंय हा सगळा प्रकार? नहीं, लाड़का भाऊ पण आणा, लाड़का शेतकरी पण आणा आणि लाड़का आदर्श ठेवीदार यांच्यासाठी पण काहीतरी स्कीम आणा। उसमें तुम्हाला मत पाहिजे, मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस साहब, तुम्हाला फक्त मत पाहिजे। याच्यासाठी जेव्हा निवडणूक आली तर लाडली बहीण दिसतो तुम्हाला, लाडला भाऊ दिसतो, लाडला शेतकरी कधी आणणार आहे। आणि हे जे ठेवीदार आहे लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये असे अनेक बँक आणि पतसंस्था आहे ज्याच्या ठेवीदारांचे हक्काचे पैसे बुडालेले आहे। ते तुमच्यासाठी लाडले नाही आहे का? त्यांच्यासाठी एक स्कीम आणा। बाकी लोकांना तर तुम्ही फुकटात पैसे देत आहे, हे लोकांचे तर हक्काचे पैसे आहे। त्यांनी आपल्या कष्टाचे पैसे त्या बँकमध्ये ठेवले होते, सहकारी बँकामध्ये किंवा सहकारी पतसंस्थामध्ये ठेवले होते। त्यांचे पैसे परत करण्यासाठी लाडली ठेवीदार योजना पण मुख्यमंत्री साहेब आणा, आम्ही तुमचा सत्कार करू। दुसरा, प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद झाली मोठी, ते आरक्षण बचाव यात्रा काढतायत महाराष्ट्रात। त्या दरम्यान त्यांनी असा आरोप केलाय की MIM ही अवसरवादी अर्थात संधी साधू पार्टी, ते खूप मोठे आहे, नेते आहे, आदरणीय आहे आमच्यासाठी। त्यांच्या बाबतीत मी जास्त काही बोलू शकत नाही। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ओबीसींचा वापर करून घेतला। अनेक महिन्यापासून, अनेक वर्षापासून ते सतत आमच्या विरोधात बोलत राहिलेले आहे। आम्ही कधीही त्यांच्या विरोधात बोललेलं नाही आहे। त्यांना अधिकार आहे त्यांच्या बाबतीत काय बोलायचं आहे आमच्या बाबतीत ते बोलू शकतात। आम्ही त्यांच्या बाबतीत काही बोलणार नाही। दुसरं, शहरामध्ये 4 दिवस झालं बिबट्या आलेला आहे। बिबट्याच्या दहशतीमुळे शाळासुद्धा बंद ठेवल्यात। 4-5 दिवस झालं यंत्रणा बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करते, पण यंत्रणेला बिबट्या सापडत नाही। मात्र बिबट्या कधी प्रोझोन मॉलमध्ये, कधी प्रतापनगरमध्ये त्याचे CCTV समोर येतात। नाही, काय आहे की एक खूप सिरियस मॅटर या दृष्टीने आहे की आज आपण जे आपला ग्रीन कवर जे आहे, जे जंगल जे आहे ते आपण तोडून कशा प्रकारचे कॉन्क्रीट जंगल्स तयार करत आहे। जे ग्रीन कवर आपला जो होता, जे गार्डन्स होते, जे ओपन स्पेसेस होते, जे झाडं आपण कापून तिथे आपण मोठे मोठे बिल्डिंग्स तयार करत आहे। मग हे बिबट्या जाणार कुठे? तर ते आपली जागा शोधत आहे शहरामध्ये की कुठेतरी मला जागा मिळेल करके, की कारण जंगलामध्ये तर लोक आता जंगलमध्ये पण जाऊन आलेले आहे, ते पण ऑक्युपाय केलेले आहे। तर ते बिचारा इथे शोधत आहे। तुम्ही कोल्हापूरला कधी जाणार आणि कशा पद्धतीने? नाही, मी कोल्हापूरचा निर्णय घेतलेला आहे। बघा काय आहे की हे जे घटना घडलेली आहे कोल्हापूरमध्ये हे खूप निंदनीय आहे। निंदनीय विशेषकर या कारणानेही आहे की छत्रपती शाहू महाराजांचा एक इतिहास आहे। सगळ्या जाती धर्माचे लोकांना सोबत घेऊन त्यांनी काम केलेले आहे आणि त्यांचेच वंशज म्हणणारे संभाजी महाराज म्हणजे असा प्रकारचं नेतृत्व करणार ज्याच्यामुळे तुम्ही त्यांचे समर्थक आंदोलनकर्ता जे आहे मशिदीमध्ये जाऊन ज्या प्रकारे जे तोडफोड करत होती, हे शाहू महाराजांचे वंशज होऊ शकत नाही आहे। बिचारे गोरगरीब लोक ज्यांचं काही अतिक्रमणशी देणं घेणं नाही आहे, त्यांच्या घरामध्ये घुसून ज्या प्रकारे तोडफोड करण्यात आलेली आहे, फक्त इम्तियाज जलील याचा विरोध करत आहे हे असं नाही आहे। या देशामध्ये राहणारे खूप सारे सेक्युलर माइंडेड जे नॉन मुस्लिम्स पण आहे, हिंदू समाजातले लोक आहे, त्यांनीही सोशल मीडियावर हे टाकलेलं आहे की हे जे झालेलं आहे हे बरोबर नाही झालेलं आहे, याचा निषेध करण्याची आवश्यकता आहे। म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या फ्रायडे 19 जुलैला आम्ही दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी दफ्तर असू द्या किंवा विभागीय आयुक्त कार्यालय असू द्या किंवा तहसीलदार ऑफिस असू द्या, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही असा त्याचा निषेध करण्यासाठी एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कोल्हापूरला कधी जाणार? मी जाणार कोल्हापूरला। कोल्हापूरचे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी, SP पासून सगळे वरिष्ठ अधिकारी 2 दिवसापासून माझ्या मागे लागलेले आहे की साहेब तुम्ही कोल्हापूरला येऊ नका। मी म्हटलं साहेब, जेव्हा हे घटना घडत होती तर पोलिसांची फक्त बघ्याची भूमिका होती। अशा परिस्थितीमध्ये मी तिथे येऊ नये म्हणजे हे कितपत योग्य आहे की जे जबाबदारी तुमची होती शांतता बाळगण्याची ते तुम्ही पार पाडत नाही। आणि जेव्हा मी लोकांना सांत्वना देण्यासाठी, लोकांना एक धीर देण्यासाठी मी तिथे येत आहे, तर तुम्ही सांगतो की इम्तियाज जलील तुम्ही येऊ नये करके। ठीक आहे, आज थोडासा कम्युनली चार्ज्ड हे आहे, तर मी पोस्टपोन केलेलं आहे, पण मी जाणार तिथे। तर होते इम्तियाज जलील, मी कोल्हापूरला जाणार अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन पप्पूसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.